की माझ्या गोरगरीब जनतेपर्यंत माझा जो विकास आहे, माझा जी काही सेवेची भावना आहे ती गेली पाहिजे, म्हणून हे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस करत आहेत। आज भटके विमुक्त बहुजन आदिवासी संघाच्या माध्यमातून आपल्या राज्याचे संकटमोचक, राज्याचे भाग्यविधाते, जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते, जनमान्य नेतृत्व, संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्या कारणामुळे आज कुठेतरी मायेची ऊब या सर्वसामान्य जनतेला मिळावी। या सिव्हिल रुग्णालयातून जे काही सर्वसामान्य जनता आलेली आहे, गोरगरीब जनता आलेली आहे, तिला कुठेतरी मायेची ऊब मिळावी याकरिता भाऊंना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, म्हणून आपल्या या भटके विमुक्त बहुजन आदिवासी संघाच्या माध्यमातून एक आपल्याला किट वाटप त्या ठिकाणी आपण केलेलं आहे। त्या ठिकाणी चादर वाटप आपण त्या ठिकाणी केलेली, शॉल वाटप आपण त्या ठिकाणी केलेली आहे। कारण की भाऊंचं स्वप्न आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। रंजल्या गांजल्यांची सेवा कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले गिरीश भाऊ, आणि त्या माध्यमातूनच आपले हे सर्व बहुजन संघाच्या माध्यमातून आमच्या तालुकाध्यक्ष श्रावण भाऊ जाधव असतील, मिलिंद आप्पा असतील, आणि हे सर्व कार्यकर्ते हे रात्रंदिवस जनसामान्यांच्या सेवा करण्यासाठी धडपडत आहेत। स्वतःची परिस्थिती नसतासुद्धा आपल्या पोटाला चिमटा देऊन कुठेतरी आपल्यासारख्या दुसऱ्या व्यक्तीची गरज भागवण्याचं काम करत आहेत, आणि हे सर्व आदर्श, हा सगळा विचार आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते घेत आहेत। म्हणून भाऊंना पुनश्च एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। भाऊ जनमान्य नेतृत्व असल्या कारणामुळे, या महाराष्ट्राचे भाग्यविधाते असल्या कारणामुळे पुनश्च एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, म्हणून या सर्व आपल्या बहुजन संघाच्या कार्यकर्त्यांनी, आदिवासी बहुजन संघाच्या कार्यकर्त्यांनी आज एकत्रित येऊन एक स्तुत्य उपक्रम त्या ठिकाणी राबवला। मी खरोखर त्यांचं शब्दसुमनांनी खरोखर स्वागत करतो, आणि असाच विचार सर्व जनतेने त्या ठिकाणी घ्यावा। आणि गिरीश भाऊंचा नेहमी एक विचार असतो की गिरीश भाऊ कधीही राजकारणासाठी राजकारण करत नाही, गिरीश भाऊ समाजकारणातून समाजाचं हित साधण्याचा प्रयत्न करता, अगदी तो विचार घेऊन हे सर्व कार्यकर्ते निघालेले आहेत। आणि अविरत अशी सेवा हे सर्व कार्यकर्ते, हे सर्व आपल्या संघाचे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी अविरत ही सेवा करणार आहे।